पाणी कायचा भेटतोय. मी आजच जातो गावाकडे पळून. काय नाही सका. काय आवाज येते बाबा वेगळे. सरपंच हा राजीनामा घ्या. आलं तो राजीनाम्यावर काही झालं का तोंडी राजीनामा देऊ का लेखी देऊ. तू कसाच देऊ नको नेमकं झालं काय मला सांग तुला काय पगार बिगार वाढून पाहिजे का मला पगार वाढू नको, मला राहायचं नाही. ती उशी माहेरला गेल्यापासून मला ते घर असं खायला उठत आहे. अरे इकडे कारण नसतं का राजीनामा द्यायचं मग घर खायला उठत म्हणून काय मग ते लोक काय जगत नाहीत का काय ज्यांना बायका नाहीत ते अहो रात्री झोपला का असे कस तरी आवाज येते तर झोपातून जागा होतोय. असे भुता खेताचे असे विचित्र आवाज येतात. मला मला त्या घरात राहायचं नाही. अरे भाऊ भाऊ शेजारी ते एक नवीन लग्न झालेलं जोडपं आलेलं आहे हं. ते गप्पा मारित असते म्हणून तुला आवाज येत असेल तसा त्यांच्या गप्पा वेगळ्या सरपंच. ह्या गप्पा म्हणजे भूत काय असं म्हणजे असं भेव दाखिल्याने वेगवेगळे आवाज काढित आहे. असं मला गुदगुल्या केल्यासारखं सारखं होतंय. ते जोडी काय लिहिण माझ्याकडं. आईला ते कसं आहे मनाचे खेळ आहेत सगळे असे भूत मनाचे खेळ नाही. मला राहायचं नाही. एक तर मी माझ्या गावाकडे जातो, नाही तर तिकडं उशीच्या तिकडे जातो सासरवाडीला. बरं एक काम कर ना तू काय ते चेअरमनचा शिरपागडी आहे ना हा त्याच्यापाशी जाऊन राहा मग दोघं एकमेकासोबत राहताना दोघांना सोबत होईल म्हणजे आता पेत नाही आणखी त्याच्या संग जाऊन मला 10 रुपयाला सवय लावता अरे का. मग ते काय शिरपा काय रोज थोडीच पितो कधी मधी पितो नाही नाही मग तुम्हाला मला पगार वाढवून द्यावा लागेल. मी पेत नाही आता. मग त्याच्या संग गेलो तर माझी दारू चालू होईल. नाही, सेपरेट नाही. मला दारू पैसे द्यावं लागतील तुम्हाला. या बघ तुझी जर दारू चालू होणार असेल ना तर ते पर्यायच कॅन्सल एखाद्याची दारू आपण माझ्या ज्याने तर कधीच होणार नाही एखाद्या दारू प्यायला लागलाय आलं का लक्षात हा तर मला काहीतरी डोकं चालू दे वेगळं तू एक काम कर ना काय मी काय करतो आपला कमल्या आहे ना कमल्या हा कमल्याला तुझ्या सोबत झोपायला पाठवतो तसं बी तो चावडीत जेवण झोपतो चावडीत झोपायचं तर तुझ्या घरी झोपन उलट फॅन बी नेवर मस्त पैकी चावडीत कायचे फॅन चालेल ठीक आहे. त्या 5-25 पोरं आहेत ना तर चावडीत झोपायला त्यांच्यातच असतो कमल्या हा मग मी पाठवतो त्याला चालेल गप्पा छप्पा मारू लागायला हा, होईन बरं. म्हणजे मग हा. मला ती स्वप्न पडणार नाही. असं वेगवेगळे विचित्र आवाज येणार नाही. हा चालेल एक काम कर हा कमला कुठे भेटला पाठवून द्या माझ्याकडे मी इथंच बसून राहतो ठीक आहे ठीक आहे. जा. काय काय करावं लागतंय बाबा कामगार सांभाळायला अय कमलेश बरं झालं भेटला तू. का भाऊ काय नाही ते सरपंचानी तुला भेटायचं सांगितलंय. काहीतरी लय महत्वाचं अर्जंट काम आहे. भेटायचं म्हणजे तुम्हाला भेटायचं कोण सर? अरे सरपंचाला भेटायचं सांगितलंय. माझ्याकडे निरोप दिलाय. अच्छा म्हणजे आणि- सरपंचाने तुम्हाला त्यांना भेटायचं. हा आणि विशेष म्हणजे ते म्हणले लय महत्वाचं काम आहे कमल्याशिवाय होणार नाही. त्याला म्हणा अर्जंट भेट मला. कमलेशिवाय का वाढले? हा आता काय काम आहे मी काय विचारू. मी म्हणलं ठीक आहे बा चाललोय माझ्या जाता जाता भेटला निरोप देतो. काही विषय नाही असं जातो ना असं लगेच भेटतो. चालेल भेट बसल्या चावडी होती इथं. का मग आपल्या पाशी काय मारलं म्हणलं रोय आपण साधं सुद्धा आहे का? हा, मला ये. ए बाई, सरपंच आईला बरं झालं तो आला. बस 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 का हो बस सरपंच तो भाऊ भेटला त्यांना सरपंचाने बोलवलंय तुझ्याकडलं महत्वाचं काम आहे तुझ्या शिवाय होऊच शकत नाही आणि होणारच नाही. म्हणलं आता बस सरपंचांचं काम कमल्या वाचून आडलंय एवढा नाही. काय विषय? तसं नाही काय होतं ते चावडीत येत ना हे 5-25 पोरं झोपतात ना तुम्ही काय होतं कोणी लोकांच्या मोसंब्या चोरायला जातं संत्रा चोरायला जातं काकड्या चोरायला जातं टमाटे चोरायला जातं हं. उद्या जर तू त्यांच्यात तुझी इच्छा झाली संत्रा खायची तू जर त्यांच्यात गेला आणि उद्या जर पकडलं तिथं लोकांनी झटका कुपन लावले तो एखाद्याला चिकाटला बिकाटला तर तुझ्या अंगावर येऊ शकतं जीवावर येऊ शकतं म्हणून मी काय म्हणलं त्या चावडीत झोपण्यापेक्षा तुझी एखादी चांगली निवांत कुठेतरी सोय करावी मग जेणेकरून कसं होईल तुझी बी रात्र जात जाईल आणि तू ह्या सगळ्या गुन्ह्यातून वाचशील तसं तू काय घरी झोपतच नाही तुझ्या भावाचं लग्न झाल्यापासून तू चावडीतच झोपायला आहे हा पण कसं आहे सरपंच ते विषय पोरांमध्ये झोपायला गेलो ना तिथं चावडीत आम्ही मस्तपैकी रात्री कधी पत्त्याचे डाव होते पोरं प्यायला खायला बसत तिकडं मजा येते. आता तिकडं तुम्ही दुसरीकडे व्यवस्था करणं बरं. पोरं मी काय म्हणतो तुम्ही एवढं सांगितलं झटका बसन आणि पकडल्या जाईल पोरं काय आपले साधे सुधे येतं का? ते जे आपल्या शेतातल्या एखादा मालक आला ना असं आणून पाडते ना त्याला पोरं. अरे तसं हा. नाही तुम्ही हाणताना उद्या सकाळी त्यांनी केस केली मग परत मला जामिनाला बोलित दुसरं कोण आपण- तुम्हाला जामीन देतं माझ्याशिवाय हा त्या सगळ्या गोष्टी झाल्या असं क्वचित घडतं. पण मी काय म्हणतो माझी इच्छा नाही तिकडे जायला. आपल्या पोरांमध्ये मित्रांमध्ये राहायला झोपलं तर सकाळी उठलं मस्त की मजा येते. बरं एक काम केलं तर तुझी राहायची बी आणि खायची बी सोय केली तर राहण्यासोबत खाण्याची पण सोय. हा एक काम करीत जा बाळू आहे ना आमचा हा. हा बाळू संध्याकाळी त्यासाठी स्वतःसाठी खायला बनवतच असतो त्याची बायको माहेराला गेली ना होय, अरे बाळू भाऊच्या हाताला काही विषयच नाही. मग एक काम कर ती उषाबाई मागे येऊपर्यंत हा. तू बाळू सोबत राहत जा मग बाळू सोबत झोपत जा आणि बाळू जे करीत जाईल खायला
ते पण खा जा. मग आठवड्यातून 15 दिवसांनी एखादी कोंबडी देत जाईन तुम्हाला मस्तपैकी, तुम्ही भाजी करून खात जा. अरे मग काय विषय नाही हा? सरपंच, तुम्ही म्हणता म्हणून काय नाही. आता खायचा प्यायचा विषय निघाला म्हणून सांगतो. नाही, आता प्यायला झोप- दारू सोडली त्यांनी, प्यायचा नका विषय, खायचा विषय घ्या. नाही नाही प्यायचा काही विषय नाही आपल्याला, पण खायची कधी व्यवस्था मध्ये तुम्हाला मी पनीर देत जाईन, कधी श्रीखंड देत जाईन. होय, हा? अरे मग काय विषय नाही, डायटर झाला नाही हो, बॉडी हा. बिडी बनवतो मस्त. हा. हा? तर काय करायचं मस्तपैकी संध्याकाळी 6-7 वाजता यायचं, हा. खायचं आणि बाळूपाशी झोपायचं. काय अडचण नाही, असं चावडीत झोपलं काय तिथं झोपलं काय. ठीक आहे, चालतंय. मग काय हा? हरकत नाही आजपासून. हा, हा बिंदास राहून मग मी काय विषय नाही, त्याकडे गोदडी बिदडी आहे का सगळे नको सगळे रावारी ते आता उषा वहिनी गेली अरे म्हणजे हा उषा काय? वहिनीची गुदडी असेल ना तुला. काय विषय नाही, त्यांच्या संसारातला आहे सगळ्या गोष्टी, हा, हा. आपल्याला काय आणि आणायचं वरती नाही. फॅन बिन आहे, लाईट बिल भरावं लागत नाही तुम्हाला, मीच भरीत असं लाईट बिल. अहो ताण वाचला, माझ्या घरच्यांचा वाचला, हा. सगळ्यांच वाचलं. मग काय ते उलट. पैसे येऊ का मग मी? हा, आज संध्याकाळीचा. आज चालेल. काय भाजी सांगू करायला? तुमच्या हिशोबाने सध्या एखाद्या बटाट्यापासून सुरुवात करू. बरं ठीक आहे, ठीक हा? आहे. मी सांगतो त्याला बटाट्याची भाजी बनव म्हणून हाय कबुलीचं. आठवड्यातून येतं का वांगे बिंगे ते तर होतच चालेल, राहते. चालेल, येतो चालेल. येऊ का हो सर? हो. चला, बाळूशी तर सोय झाली बा आता. अगं बाबा, अयो इला सरपंच कुठं सापडावं तुम्हाला का बाबा बाबा. अयो या बायाच्या तर अगं बाया बाया बाया. अगं बाबा अयो अयो नको सरपंच, अरे तुमचे बटाटे वांगे कांदे कोणतीच भाजी नको, अंडा भुर्जी नको, चिकन नको, मटन तर अजिबात नको. काय काय झाले काय एवढं कसं तू बार हे झालंय तुला असं? हो लय मारलंय त्या बाळ्यानी, का इतकं मग? मारलंय. ओ जेवण बिवण झालं, झोपलो. आता गोधडी अशी अंगावर घेऊन झोपलो मी. मध्येच अचानक रात्री 12 नंतर जेजू उठला, काठीने बदाबद बदाबद मारलंय मला. बादाबत का मारलं? उलट तू त्याच्या मदतीला गेलता. अरे बोले चोर आहे चोट्या माझ्या घरात कस काय घुसला. आणि अरे म्हणलं बाया येडा झाला का, म्हणलं मी कामले कमल्या नावाचा चोर आहे का तू, तरी अजून मारलं. आता काय सांगू राव या त्याला आता बायाला. भास व्हायला लागले काय मला कळणार राव त्याला. हा? अहो पोटऱ्या अशा सुजवल्या, जे नाही ते सुजवलंय. आता कसं दाखवतो मला. नको दाखवू नको बाबा. अगं बाया 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 बाया. आईला या बाळाला चांगली मदत करायला गेलो होता, बाळाने अशी काशी करून ठेवली. बहुतेक त्याला आहे ना असे चित्र विचित्र भास होता येत राव. ओ भास होते का त्याची रास आहे ही. ह्यो आमचा रास करून टाकीन ना पार. अहो तुमची मदत आहे ना मदत, आमची अंगलट आली. अंगाचा एक बी असा त्याची हिस्सा सोडला नाही, काळ निळ झालंय. आता काय हो कसं दाखवायचं. जाऊ दे आता घरी जाऊन आराम कर तू. हो एवढं मारलंय की मूळ वेद असं कोंब बी दुखायला लागले. काय करा या बाळ्याचं. बाया का हो सरपंच कशाला बोलवलं? अरे आपल्या माणसावर संकट आल्यानंतर आपल्या माणसानेच मदत करायची का नाही त्याला? केलीच पाहिजे ना. मग आता बाळूला असं संकट आलंय, बाळूला असा एकट्यापणाचा त्रास व्हायला लागलाय. हं. उषाबाई गेली माहेराला, ती काही येईना. हं. मग आता याला असं वाटायला लागलं माझ्या जगण्यातलाच इंटरेस्ट संपला. मला तर म्हणत होता माझा राजीनामा घ्या, मी गावाकडे निघून जातो, नाही तर उषाबाईकडे जातो. आता एवढा मोठा चांगला माणूस गमावणं आपल्याला नाही जमणार. नाही. त्याच्या जागेवर दुसरा माणूस नाही टाकून जमणार. तर मग आपण त्याला सपोर्ट केला पाहिजे ना त्याच्या ह्याच्यात. केलं पाहिजे केलं मग आता काय झालंय, त्याला एकटा असल्यामुळे ना त्याला असे चित्र विचित्र भास होतात. हम्म. त्याला असं काही बी भावना निर्माण होतात मनात. हम्म. तर मग मी काय म्हणलं, तसं तू तुझ्या इकडे झोपूस तर त्याच्या तिथं झोप, आहे का नाही. आता पाण्या पावसाचे दिवस आले, तुझं बी घरगळत अनिशा, तर बाळूभाऊ सोबत झोप. आणि वरून तुला कॉम्प्लिमेंटरी काय बाळूभाऊ जे तयार करीन ना स्वयंपाक, ते तू खात जा. म्हणजे तुला स्वतः स्वयंपाक करायची गरज नाही. आणि बाळूभाऊला मग मी देत जाईन वेगळे आयटम भारी भारी तुला जे आवडत ते. चालते ना, मी मग- जातो. पण तुम्ही ना मला 10 किलो राजमान्य फरसाण द्या. का बरं? मला जागा बदलली आणि मला झोप नाही येत. मग रातभर मी ते फरसाण खात बसेन. लय आवड आहे बाबा घंटा. चल तिथून कंपनीतून घे, तिथून मॅनेजरला सांगून. मग फरसाण घेतो हा. आणि मग रात्री जातो बाळू भाऊकडे झोपायला. हा. पण तो फरसान बघून त्या बाळूभाऊला नाही प्यायची इच्छा व्हा. तो ना बरा चाकणा आलाय. बघू आता, नाही तर थोडा उशिरा जातो बाळू भाऊ झोप. तसं कर मग चालेल. येऊ मग. हा हा जा जा. चला. हो सरपंच, का रे काय असं काय भूत लागले म्हणे माग? मी नाही जाणार त्या बाळू भाऊकडं. का रे? आता रात्री उठलं भूत भूत करून आणि माझ्याच मानगुटीवर बसलं. अयो मला म्हणतो तूच भूत आहे. 4-5 कान फालीत आणले माझ्या. येत आहे काय बाळा, बिघाडा काय? आणि त्याला भास होते काय ना राव. मला नाही माहिती, पण मी नाही जाणार त्याच्याकडे. मक्कर टोले खाल्लेत मी. बरं जाऊ दे, तू कर घरी जाऊन आराम. मी बघतो आज संध्याकाळी दुसरा माणूस तिथं हा. पाठवायला. खायला आता कोणला बाबा, अख्खं गाव हाणायला लागलं. जाऊ का मी? हा जा जा. कर बाया, बायला डोकं बंद पडलं येणे. अरे दिल दीवाना बिन सजना के, माने ना बाई माने ना ग.
आणि ये तो पगला समजाने से समजे ना ग ग रे ग माझ्या सरजा तूर माझ्या राजा तूर अरे अरे री 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 हा. तुम्ही काल काय तमाशा जाणून आले काय ना बोलेच ग सुरू केल्यात लावण्यान बेवण्यान हा आणि दुनिया मागे आपली मुरादी माहितो मागू साजन ग. आता सरपंच वर का तुम्हाला फार इतिहास सांगितला असता. याला समायोजन म्हणतात, समायोजन. बर म्हणजे तुम्हाला मराठी विषय शिकवताना, लावणी शिकवताना सुद्धा तुम्हाला हिंदी गाणं समजून सांगता आलं पाहिजे. बरं जाऊ दे, आता तो विषय वेगळा आहे. बोला तुम्ही काय लय निवांत आले आज. नाही मी म्हटलं रात्री आम्हाला न सांगता तमाशाला गेले होते का काय हा जाऊ कुठला नका होता सरपंच. कुठला होता अहो आम्ही रघुवीर खेरकड, मालती इनामदार आणि त्या मंगला बनसोडे, बनसोडे. आज सगळ्या तमाशामध्ये आमचा असा आम्ही जात असतो सगळीकडे. बरं कलेची आवड, बाकी काही नाही नाही आहे ना तमाशा कलावंतांना सुद्धा चांगले दिवस आले हो, पाहिजे. आणि ते सुद्धा माणसं आहेत, कलावंत आहेत. त्यांच्या कलेची दाद त्यांना द्यायला पाहिजे. ते सगळं झालं पण आमच्याकडे मोठा प्रॉब्लेम निर्माण झाला आहे. आता असं झालंय गव्हाच्या काढण्या चालू आहे आता. बर. कांदे शेवटच्या पाणीवर आले आणि आमचा बाळ्या नाटक करायला लागलाय. ते दर साल तसंच आहे त्याचं. फटके द्या बांबूचे अहो चार त्याला. फटके देऊन तर पळून जाईल लवकर संध्याकाळी जायचं तर दुपारीच निघन. त्याला तेच लागत अहो आहे. कारण काय आहे? आता काय सांगायचं पेमेंटचं कारण नाही, ड्युटी मोठी आहे त्याचं कारण नाही. कारण काय म्हणतो माहिती का रात्री 12 वाजता भूत येतं माझ्या मानगुटीवर बसत आणि मला गाला थापडा आणतं आणि मला विचित्र आवाज येतात आणि मला राजीनामा घ्या आणि मला घरी आता जायचं. सरपंच हे खरं असतंय होय. हे सगळे मनाचे खेळ आहेत, विकार आहेत, तुम्हाला माहिती आहे. सगळं खरं आहे. आता काय सांगावं आता हे भूतन खेळता. अहो एखाद्याला ताप आली खोकला आला जुलाब लागले ते एक इंजेक्शन देऊन आणू. आता याला कोणतं इंजेक्शन द्यावा बरं. त्याच्यात ती उशी त्याची बायको गेली मायराला निघून किंवा झाला चेन फेन. अहो, आता दुसरा माणूस कधी यायचा आणि माय कधी गहू निघायचे आणि काय और साधा राडा आहे का माग. बरं म्हणणं काय त्याचं नेमकं. अहो मी त्याला म्हणलं त्या चेअरमनच्या शिरपाकडे जाऊन झोप म्हणजे मग? तुला सोबत होईन कोणतरी. अहो एवढं सारे कुठाने करून मी त्या कमल्याला आम्हीच दाखवलं मी तुला चिकन देईन मी तुला पनीर देईन तुला अंडा भुर्जी देईन तू त्याच्या संग झोप. अहो तो झोपला चोर समजून त्यालाच बादाडीला त्यांनी. आता कमल्या नाही. नंतर मी म्हणलं झादे गांठ्या येडा आहे भोळा आहे निघून जाईल. मी गांठ्याला पाठीला तिथं आम्ही दाखवून तुला मी रोज 1 फरसांचा पुढे देतो तुला 2 फरसांचे पुढे देईन बरं का. म्हणजे एवढा करून पाठवला तो भूत म्हणून त्याच्याच मानगोटीवर बसला. तो घंटा इतका हादरलाय ना का तो सकाळपासून गायबच झालाय. आता काय करावं आता कोण माणूस पाठावा. सरपंच, ते अख्खं गाव घाबरणं आता त्यांनी असं सांगितलं. हा. पण तुम्हाला माहिती आहे आमचं खानदान अंधश्रद्धा निर्मूलन मध्ये आजोबांपासून काम केलेलं आहे. असे जाणते जुनते ज्यांच्या अंगात भूत येते त्यांच्या सकट आणलेले आहेत, फाटळून टाकलेले आहेत. तुम्हाला माहिती आहे. आता काय आजान पाजा आणायचा का इथं. अहो त्याचाच नातू आहे आज्याचा. मी बाळ्याला सोबत जातो ना आज कोण येतंय ते पाहतो निबार धोपटीतो. बाळ्याला म्हणा मी आज नाही का सोबत येतो तुला कशाची भीती येते आणि कोण येतंय ना ते बघतो मी आज. जाऊ का त्याच्या अहो तुम्ही रात्री इकडे झोपणार मग ते चेअरमन बाई म्हणते चेअरमन गेले कुठं. चेअरमन बाईंना सांगून जाऊ आम्ही आज आहे ना बाळ्याला आमची गरज आहे. बर. बाळ्या खूप अडचणीत आहे. मग आज आम्हाला बाळ्याकडे जावं लागेल. नाही तेवढं आहे जर चेअरमननी रात्र काढली हा तर मग मला उद्या बाळायला म्हणता येईल कुठे काय भोतान फिदर आहे कुठं काही येड्यात काढतो मला तर कळणार. तू कामलेला गांठ्याला बी सामील करून घेतो काय कटात. अहो बाळ्याचे नाटक आहेत. बाळ्याला तुमच्या माळ्यावर राहायचं नाही पण बाळ्यालाच मी आज वठणीवर आणणार आहे. कस काय बाळ्या नीट होत नाही ते पाहतो कस काय घाबरतोय ते बी पाहतो आणि नीटच करतो. ते नाटक करते भूत भीत काय नाही ते नसते. तर आपल्याला हा. माहिती हो भूतन घेतं काय पण त्याच्या नसतं. त्या डोक्यातून आज मला ते काढून टाकावं लागेल. त्याचं काउन्सिलिंग करावं लागेल. मी रात्रभर त्याचं काउन्सिलिंग करणार. समुपदेशन. हा ते समुपदेशन रात्रभर त्याला समजून सांगणार आणि त्याला उद्या सकाळी अंधश्रद्धा निर्मूलनाचा कार्यकर्ता म्हणूनच गावात आणणार. तो लोकांना म्हणला पाहिजे भूत घेतं काय नसतं. काहीच नसतंय. लोकांना सुद्धा ते पटणार. आणि आमचं काउन्सिलिंग म्हणजे कसं असतंय होय नाही, भले नाही. भले डॉक्टर आम्हाला बोलावतात त्यांच्या Chairman- त्यांनी जर केस एखादी उलगडली नाही तर ते म्हणतात हॅलो चेअरमन तुम्ही या. अशा कितीतरी केसेस आम्ही नीट केले. डॉक्टर नीट केले. डॉक्टर एप्स्टीन बेटर नव्हते गेले कधी. नाव घेऊ नका. आम्ही येतो आता. बरं बरं चेअरमन शिवाय काम होणारच नव्हतं. अख्ख्या गावाला माहिती आहे. चला बरं झालं एक आजच्या दिवसासाठी एक माणूस भेटला मला. चेअरमन नको ना सोडीत अहो, नसतो तुला परत बाळ्या. नाही व्हायचं. सरपंचाला सांगू नका चेअरमन. ऐका ना. सोडीत नसतो बाळ्या. बाळ्या थांब सोडीत नसतो तो बाबा. काय चाललाय तुमचं खूप मला त्याच्या मागे. काय सरपंच ह्या बाळ्याचं काय खरंय
काय झालं अहो, काय तुम्ही म्हणले रात्री त्याला मुक्कामी जा ना असं करा आणि तसं का लय येडे रावते. काय झालं काय ते तर सांगा. अहो याला भूता खेताचा आजार नाही आणि याला काउन्सिलिंगची गरज नाही, याला दुसऱ्याच काउन्सिलिंगची गरज आहे. पुरा बायको गेल्यापासून येडा झाला ह्यो. अहो, नेमकं झालं काय नेमकं ते तरी आता सांगा. कोणत्या तोंडाने सांगावं तुम्हाला आता. अहो रात्री आम्ही एवढी तयारी करून त्याच्या बरोबर तिथं त्याला सोबते म्हणून गेलो. हा, नेमया रात्रीपर्यंत त्याला काउन्सिलिंग केलं. हा. म्हणलं बाळ्या नीट झाला. बाळ्या झोपला आणि बाळ्या उठून लागला ना मलाच मिठ्या मारायला. अहो हे येड झालंय, मलाच मिठ्या. अरे बाळ्या सोड बाळ्या. उग चेअरमन होता, तागडा माणूस होता म्हणून वाचला. जर दुसरा जर असताना काल काटाच होता त्याचा. अहो पण तो कोण मिठ्या मारित होता. उशी नाही म्हणून त्याला येड लागलंय, बाबो. बायको नाही म्हणून त्याला त्याचं येड लागलंय. तुम्हाला समजा ना ते दुसरं. अरारारारारारा. तुम्ही खरंच बघा राव त्या बाळ्याचं काय झालंय. पुरा भामाकलाय बाळ्या. हा ना राव, माझं तर फार डोकंच बंद पडलंय बाळ्यानी. डोकं बंद. माझी काल रात्री काय अवस्था झाली असेल सरपंच, काय सांगायचं तुम्हाला. 12-1 वाजता असा बाळ्या उठला, दिलेला कपडे फेकून अयो. नुसता अंडरपॅन्ट बनेल वर आणि मग असा बघायला लागला. मी उठलं, म्हणलं बाळ्या तू करतोय उशे. मी म्हणलं का बाळ्या तू करायचा उशे. आणि लागला ना मिठ्या आणायला. मी उचलून फेकला का रांगत यायचा. लय वायताक दिला सरपंच तिने काल. असं वाटत होतं निमार कुटावा. पुरा भामाकलाय तो पुरा. तुम्ही जायचं निघून तिथून. रात्री 1-1:30 कुठं बाहेर पडायचा. रात्रभर वाईटाक दिलाय त्यांनी. 15-20 मिनिटाला त्याला असा झटका येतोय आणि नुसता उशे 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 उशे. त्याला म्हणलं अरे मी चेअरमन ये, मला कुठं कुकू आहे का बघ. पण त्याला काही कळत नाही. तो भीतीला धडका घेतोय. आरशात स्वतःला बघितलं तरी म्हणतो उशे. चेअरमन कडे बघितलं तरी उशे. पुरा भामाकला येऊ. म्हणजे परवा रात्री चोर म्हणून कामले आणला, हा काल रात्री भूत म्हणून घंटे आणला आणि आज तुम्हाला डायरेक्ट बायको समजवलं. समजलंय त्यांनी. त्याचा तुम्ही एक काम करा, त्याला आहे ना त्या येड्याची स्पीडात फोन करा, त्याला घेऊन जा. नाही तर मी आहे ना त्याला आज सोडित नसतो. मी आता आहे ना माझा त्याला ध्यानात जरी आला रात्रीचा किस्सा, माझी तळपायची आग मस्त घालतात. तुम्ही बसा इथं, मी आता बाळ्याकडे बघू. काय करावं या बाळ्याचं. बाळ्या थांब. सोडीत नसतो, थांब त्याला. इरसाल सारे झाले इथं गोळा, कॉम धाम नको याचा टाऊक वर डोळा.